आता डोंगरात बसून एकदम खायचा आनंद वेगळाच आहे मित्रांनो. तर आता जेवण करण्यासाठी बसलोय. काल संध्याकाळी चपात्या बनवल्या होत्या, त्या चपात्या आपण नाश्त्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आता ते पण डोंगरात बसतोय, ते पण बांबूच्या झाडाखाली. हे बघा वर बांबूचं झाड आहे. हे बघा ही काका बघा, त्यांना गरमायला लागलं इथे बसलेत. तर हे बघू शकता. चला आता तुम्हाला दाखवतो. हे लोणचं आहे, ही चपाती आहे आणि हे लिंबाचं लोणचं दिसतंय, आवळ्याचं लोणचं. आणि हे पाहू शकता ॲप्पल आहे आणि या ठिकाणी हे थोडा नमकीन. तर मित्रांनो, असं उत्तराखंडमध्ये येऊन असं डोंगरामध्ये जेवायला बसायचा आनंदच वेगळा आहे. एकदम भारी आनंद होऊ राहिलाय. तर आता काय सांगावं मित्रांनो तुम्हाला, तुम्ही खाल्लं का कधी असं डोंगरामध्ये बसून? सांगा कमेंटमध्ये. आज पुण्याचे 2 जोडीदार भेटले होते. तर ते पण आता काल संध्याकाळी ते निघाले होते. 2 दिवस झाले तेव्हा ते इथं आलेले आहेत. आता ते आपल्या पुढे गेलेले आहेत. ते आपल्याला येताना पुन्हा भेटणार आहे, तेव्हा आपण तुम्हाला दाखवतो. चला मग तुम्ही पण या लोणचं आणि चपाती खाण्यासाठी. कसं मराठी माणूस म्हणत तसं हॅशटॅग टोपीवाल्याला सपोर्ट जरूर करायचा.